अबब 60 ग्रॅमच्या गर्भपिशवीतून काढले तब्बल 2 किलोचे 7 गोळे, मृत्यूच्या दारातून महिला परतली। साधारणपणे 60 ते 80 ग्रॅम वजनाची असणारी गर्भपिशवी आणि त्याच गर्भपिशवीत तब्बल 7 मोठ्या गाठी, त्यांचं वजन एकूण जवळपास 2 किलो। एकूणच धक्का बसावा अशी ही धक्कादायक घटना जिल्हा रुग्णालयातून समोर आली आहे। सतत रक्तस्राव, पोटात गोळे येणे आणि झपाट्यानं कमी होत असलेलं हिमोग्लोबिन अशी लक्षणं घेऊन आलेल्या 48 वर्षीय महिलेवर स्त्रीरोग विभागानं गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून तिचा जीव वाचवला। ही महिला काही दिवसांपासून सतत रक्तस्राव होत असल्याची तक्रार घेऊन जिल्हा रुग्णालयात आली होती। तपासणीनंतर गर्भाशयात अनेक गाठी असल्याचं स्पष्ट झालं। या गाठींचा आकार मोठा असल्यानं गर्भपिशवीची नैसर्गिक रचना बदलली होती। स्त्रीरोग तज्ञ तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कमलाकर मुदखेडकर आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर स्मिता चव्हाण यांनी ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली। साधारण 60 ग्रॅम वजनाच्या गर्भपिशवीतून तब्बल 7 गाठी काढण्यात आल्या। इतक्या छोट्या अवयवामध्ये एवढ्या मोठ्या गाठी असल्यानं गर्भाशयाचा आकार आणि रचना पूर्णपणे बदलली होती। त्यामुळे ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची ठरली। शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर महिलेची प्रकृती स्थिर असून तिच्यावर पुढील उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कमलाकर मुदखेडकर यांनी दिली आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये शस्त्रक्रिया झाली, कशा पद्धतीने आणि कोणती शस्त्रक्रिया? एक 7 दिवसापूर्वी आपल्याकडे फुलंब्रीतून एक महिला जिचं वय की 48 वर्ष आहे, ती आपल्या रुग्णालयात ओपीडीसाठी म्हणून आलेली होती। तिच्या अंगावर रक्तस्राव होता म्हणून डॉक्टर स्मिता, आमचे जे गायनेकोलॉजिस्ट आहेत, स्त्रीरोग तज्ञ, यांनी तिची तपासणी केली असता तिचं HbA फारच कमी होतं आणि अंगावर रक्तस्राव हे बरेच 1 वर्षापासूनची कंप्लेंट होती। तपासणी केली असता जवळपास पोटामध्ये 20 आठवड्यापर्यंतची गाठ असल्याचा अंदाज, प्राथमिक अंदाज त्यांना आला। आणि मग सोनोग्राफी केली असता म्हणजे कॉम्प्लिकेटेड फायब्रॉइड त्याला म्हणतो आपण, त्याला असं आणि मल्टिपल फायब्रॉइड 7 ते 8 गाठी, ज्याला की आपण फायब्रॉइड म्हणतो, त्या आढळून आल्या। त्यात एक मोठी 7 ते 8 सेंटीमीटरची गाठ, अशा 2 ते 3 गाठी होत्या, बाकी काही छोट्या स्वरूपाच्या होत्या। म्हणजे हा प्रकार कसा आहे की हा गर्भपिशवीला झालेला आजार, म्हणजे जिथं गर्भपिशवी वजन जे असतं ते 50 ते 60 ग्रॅम असतं फक्त, तर तिथं जे ह्या गाठीमुळे तिचं वजन जवळपास 2 किलो हे झालेलं होतं। आणि ही अवघड शस्त्रक्रिया होती। म्हणजे आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला करण्यासाठी एक फार मोठे चॅलेंज होतं। पण डॉक्टर स्मिता आणि आम्ही हे डिस्कशन, मी स्वतः स्त्रीरोग तज्ञ असल्यामुळं आम्ही डिस्कशन करून या पेशंटला ऑपरेट करायचं याच्यावर विचार करून, ऑपरेट करण्यासाठी एक अडचण होती की त्या पेशंटचं HB हे फारच कमी होतं, म्हणून आम्ही तिला अगोदर 3 ब्लड दिले आणि तिला फिट करून मग आम्ही काल एक 11 वाजता तिचं ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला। ही प्रक्रिया फारच अवघड होती, आव्हानात्मक होती, पण माझ्या सगळ्या टीमनी, त्यातल्या डॉक्टर स्मिता हिच्या पुढाकाराने आणि अनेस्थेटिस्ट आमची ओटीची टीम याच्या सहकार्याने ही यशस्वी शस्त्रक्रिया झालेली आहे। सध्या महिलाही आपल्या वार्डातच आहे आणि अतिशय सुस्थितीत आहे। सर, अंदाजे या ऑपरेशनला कालावधी किती लागला? एक जवळपास 1.5 तास आपल्याकडे गेलेला आहे। क्रिटिकल म्हणजे नेमकं कसं क्रिटिकल होतं? क्रिटिकल म्हणजे आता मी काय सांगितलं अगोदर की जिथं गर्भपिशवीचं, नॉर्मल गर्भपिशवीचं वजन जे 50 ते 60 ग्रॅम असतं फक्त, तर हे या गाठीमुळं त्या गर्भाशयाचं वजन हे जवळपास 2 किलो झालेलं आहे। म्हणजे विचार करा की किती मोठ्या गाठी असतील। त्या जवळपास 7 ते 8 महिन्यात जशी गर्भवती बाई असते तितका ते पोटाचा आकार झालेला असतात। आणि ह्या गाठी ह्या वेड्यावाकड्या वाढल्यामुळे त्या गर्भपिशवी संपूर्ण रचना ही बदलून गेलेली होती। त्यामुळे त्याचे जे स्ट्रक्चर असतात ऑपरेशन, जसं नॉर्मल जर गर्भपिशवी काढायची असेल तर ती अगदी सोपी असते, पण हे सगळं हे बदलल्यामुळे त्याच्या म्हणजे वेन्स, आर्टरीज, उरेटर, ज्या गोष्टी असतात, ब्लॅडर, या सगळ्या गोष्टी मराठीत म्हणजे ज्याला आपण मूत्राशय नलिका किंवा आपण ते रक्त पुरवणाऱ्या वाहिनी, या सगळ्या ह्या बदलून गेल्या असतात। त्यामुळे कुठे ऑपरेशन करायचं, काय करायचं याचा अंदाज येत नसतो आणि त्यामुळे महिलेच्या जीवाला फार मोठा धोका असतो। होऊ नये म्हणून वेळोवेळी तर हे करायचं। झालं ह्याचे कारण असे आहेत, एकतर हार्मोनल इम्बॅलन्स असतो,
इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन जे आपल्या शरीराचं प्रमाण असतं ते कमी जास्त होणे हे एक प्रकार असतो, अनुवंशिक असतं. परत डायटरी असतं काही लोकांमध्ये, आणि काही लोकांमध्ये असं काही काही कारण असं स्पेसिफिक सांगता येत नाही. पण मेन जे कारण ते हार्मोनल इम्बॅलन्स आणि अनुवंशिक प्रकार जास्त असतो. आणि याचं कारण म्हणजे वेळोवेळी जर समजा एक 30 वर्ष झाल्यानंतर महिलांनी सतत रेग्युलर तपासणी करून घ्यायला पाहिजे. जर मासिक पाळी सोडून इतर वेळेस जर रक्तस्राव होत असेल, पोटात काय वेदना होत असतील, पोटाचा काय आकार बदलत असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन वेळोवेळी तपासणी केली तर वेळेत लक्षात येऊन एवढा हा मोठा धोका होणार नाही. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.